हाय एव्हरीवन, नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. तर आज ना मी व्हिडिओची खूप लेट सुरुवात केली. म्हटलं संध्याकाळपासून आपण सुरुवात करूया आणि ती पण चहापासूनच होते. सकाळ भरपूर कामं झाली, भरपूर नाही पण उशीर झाला होता, त्यामुळे शूट करायची काही इच्छा झाली नाही आणि थोडंसं ना बॅक पेन होत होतं. मला वाटतं कालचा थोडासा असर आहे. काल दिवसभर माझं काही ना काही चालू होतं आराम न करता, तर थोडं बॅक पेन होत होतं म्हणून आज मी काहीच केलं नाही. आणि माझ्या डोक्यात होतं की चला आपण आज संध्याकाळपासून करूया, म्हणून थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर छान आता फ्रेश म्हणजे तयारच झाले आहे. कारण चहा घेऊन मला ना केकचं सामान आणायला जायचं आहे. आता 31 आहे, 1 जानेवारी आहे. तसे मोस्टली केकचे ऑर्डर्स नसतात, पण कधीतरी आले ना तर मी नाही म्हणत नाही आणि त्या निमित्ताने मी म्हटलं की चला आपलाही केक होऊन जाईल. तर सामान आहे घरी, फक्त दूध आणायचं आहे. जसं की आता सगळेजण होते तोवर दूध राहायचं, पण आता चहामध्ये आम्हाला दुधाची गरज पडत नाही. आत्ताही हे पॅकेट मी ओपन करते कारण मिल्क पावडर संपलेला आहे. तर दूध आणायचं आहे आणि फक्त डार्क चॉकलेट आणायचं आहे कारण चॉकलेट केक बनवायचा, अदरवाईज सगळं सामान होतं. तर आता खूप असे पहिलेसारखे ऑर्डर्स येत नाही. जेव्हा मी आधीच्या सोसायटीत होते म्हणजे पुण्यातच आणि मुंबईला होते तेव्हा बापरे बऱ्यापैकी ऑर्डर्स यायचे आणि खूप जास्त प्रॅक्टिस होती. पण तरीही आता असं झालंय की केक A1 बनतोच, म्हणजे त्याला काहीच तोड नसतो. पण इकडच्या सोसायटीत ना तेवढे ऑर्डर्स पाहिजे तसे ऑर्डर्स येत नाही. पण जसं मी बोलले की मी ऑर्डर्स आले की घेते. आणि तुम्हालाही सांगेल की जर तुमच्या आसपास कोणी होममेड केक देत असेल, थोडं 50-100 रुपयांनी महाग असेल, कारण होममेड केकमध्ये टेस्ट असते, हायजीन असतं. मी स्वतः घरी केक बनवते आणि मी बेकरी व्हिजिट पण केलेले आहेत, सो दोन्हीमधला फरक मला माहिती आहे. आता बऱ्याच जणांचं असं असतं की 50-100 रुपयाला बघतात, पण हायजीन टेस्ट सगळं विसरून जातं, कारण आपल्याला थोडासा खायचा असतो आणि बाकीच्यांना द्यायचा असतो. पण जर तुम्हाला मिळत असेल ना तर तुमच्या सोसायटीमध्ये आजूबाजूला कुठेही तर होममेड केक घ्या. मी खात्री देते की तो चांगला असेल, 50-100 रुपयाने महाग जरी असला तरी. आता बऱ्याच जणांना परवडत नाही, मी असं म्हणते आणि सोडून देते. कारण ज्यांना हवा आहे ना ते कशाही पद्धतीने होममेड केकच घेतात. इकडे कॉन्टॅक्ट करा, तिकडे कॉन्टॅक्ट करा, असं चालू असतं. पण ज्यांना पैशांना बघायचं आहे ते साध्या बेकरीतूनही केक आणतात, म्हणजे जिथे 250 रुपये 300 रुपयाचा केक मिळतो. असो, तर चहा घेते आणि मला ना हे क्रॉकरी युनिट काढायचं होतं. तसंच मिरर राहिलेले आहेत पुसायचे, कारण आज पण कपडे धुणं म्हणा किंवा छोटी मोठी माझी कामं आज होत राहिली, तर मिरर पुसायचे राहिले आहेत. आणि 31चं 1 जानेवारीचं असं खूप मोठं प्लॅनिंग नाही आहे की इकडे जायचं आहे किंवा हे करायचं आहे, पार्टी करायची आहे, असं काही डोक्यात नाही आहे. कारण सुट्टी पण नाही आहे अश्विनची आणि असं काही प्लॅनिंग पण नाही आहे. गेलोच तर जवळपास कुठे जाऊ शकतो, बाकी असं खूप मोठं नाही. तर एक्साइटमेंट आहे, पण असं खूप काही करायची नाही आहे. त्यानंतरची एक्साइटमेंट जरा जास्त आहे. बघू आता काय काय होतं ते तर मी सगळं तुमच्याशी शेअर करते. असो, आता चहा बनवून घेते. आणि खरं तर चहा बनवता बनवताना भांडी लावल्या जातात किंवा हा कोपरा स्वच्छ होतो. मला ही फिल्टर्स पण साफ करायचे आहे. आता 8-10 दिवसात जरा जास्त खराब झाले, तर म्हटलं ते पण वॉश करून टाकते. तर अशी छोटी मोठी खरंच आपल्या बायकांची कामं ना एक एक शोधत गेलो ना तर ती काहीच खरंच संपणारी नाही आहेत. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करते. आणि हो, पुढे खूप एक्सायटेड गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता हा जो बॉक्स आहे तो मी धुवून घेतला होता आणि सगळं त्यात ना काढून ठेवते. काढल्यानंतर धुतल्यानंतर एकदम नव्यासारखा वाटतो आणि खूप सोयीस्कर आहे. खूप महागही नाही आहे, पण एक डब्बा काढायची गरज पडत नाही. परत एकदा हे प्रोडक्ट मी टॅग करते. अगदी स्वस्तातलं आहे, पण खूप कामाचं आहे, आपला खूप वेळ वाचवतं. आता सकाळी ना मी हे कालीन धुतलं होतं आणि या बाल्कनीत जरा जास्त हवा असते. जसं की मी सकाळी सुद्धा सांगत असते की उन्हासाठी मी इथे उभी राहते, पण उन्हापेक्षा ना गारच हवा जास्त लागते. आता विदर्भातली किंवा गावातल्या थंडीचं काही कंपॅरिझन नाही आहे. मी सुद्धा विदर्भात राहिलेली आहे, पण ना लग्नानंतर 10 वर्षापेक्षा जास्त मी मुंबईत राहिले आणि तिथे काहीच थंडी नसते. त्यामुळे तिकडची एवढी सवय झाली आहे, स्वेटरही घालायची गरज पडत नव्हती. पण पुण्यात आले तेव्हापासून ना या वेळची थंडी जरा जास्त आहे. एवढी गार हवा आणि एवढी मस्त थंडी ना कधी कधी खूप छानही वाटतं. पण सकाळी उठण्यासाठी किंवा रात्रीचं
बाहेर फिरण्यासाठी ना खूप जास्त थंडी असते, पण तरीही ना म्हणजे चेहरा ड्राय पडत असला, ओठ फाटत असले, भेगा पडत असतील तरीही हिवाळाच मला आवडतो. तुम्हाला कोणता ऋतू आवडतो हे मला नक्की कमेंट करून सांगा. आता मिरर पुसायला घेतले आणि बऱ्यापैकी मिरर आहेत, म्हणजे दोन्ही रूममध्ये 2 मोठे मोठे मिरर आम्ही लावून घेतले. हा ड्रेसिंगचा आणि तिकडे सुद्धा अगदी छोटासा ड्रेसिंग आहे ना, म्हणजे जर कोणी गेस्ट आलं किंवा आपल्यालाच थोड्याफार वस्तू ठेवायच्या असतात त्यासाठी हा आहे मिरर. त्याच्या मागे कपडे सुद्धा हँग होतात आणि एक पट्टी लावून घेतलेली आहे, तिथे थोडंसं सामान पण ठेवता येते. आय थिंक मी हा ओपन करून तुम्हाला कधीच दाखवला नाही, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. तर मिरर क्लीन नसेल ना तर ते चांगलेही वाटत नाही, म्हणजे येताना जाताना आपल्यालाच बघायची सवय असते आणि बरोबर ते डाग दिसतात. आता आमच्यामुळे मिरर खराबच होत नाही असं नाही आहे, पण मोस्टली ना रियांशचेच हात लागलेले दिसतात, म्हणजे वॉर्डरोबवर असे छोटे छोटे हात बोटं दिसतात. भिंतीच्या ज्या साईड्स किंवा कॉर्नर्स आहेत तिथेही त्याचे हात उमटलेले असतात आणि कधी कधी त्यासाठी खूप ओरडाही खातो तो, पण काय करणार, लहान मुलांची सवयच असते. कधी तेव्हाच्या तेव्हा दिसलं तर पुसून काढते, पण ते राहिलं ना की मग ते तसंच राहून जातं. आता हे जे इंटेरियर आहे किंवा हा जो घरातला एंट्रन्स आहे त्याबद्दलही तुम्ही खूपदा विचारता, तर आता पुसतच आहे म्हणून परत एकदा सांगते. हे ब्राऊन मिरर आहेत आणि त्यामध्ये बघा पॉलिश केलेल्या पट्ट्या लावलेल्या आहेत मध्ये, आणि वर जी डिझाईन आहे ती ॲक्रेलिक डिझाईन आहे. असं हे इंटेरियर आतमधलं. आता आज खरं तर ना मला इडली सांबार बनवायचा होता, पण अश्विनला काही इडली सांबार खायचा नव्हता. ते म्हणाले तू ऑनियन उत्तप्पा कर, त्यात हवं तर व्हेजिटेबल्स टाक आणि तसं बनव, ते मी खायला तयार आहे. आता रियांश घरी नाही आहे, त्यालाही खरं तर इडली सांबारच खायचा होता, पण बघू बिचारा त्याचं असं काही नाही आहे. आता म्हटलं तेवढा वेळ आहे माझ्याकडे, उत्तप्पा बनवायला काही खूप वेळ लागत नाही, तव्यावर तो एक एक बनवता बनवता सुद्धा माझं हे काम होऊन जाईल. आता स्नेहलनी माझ्यासाठी जे गिफ्ट आणलं होतं, ग्लास जार आणि ग्लासेस आणले होते, ते म्हटलं जरा काढून ठेवावे. त्याचसोबत हे जे आहे क्रॉकरी युनिट, खरं तर ना त्यामध्ये पाहिजे तशा वस्तूच नाही आहे. तुम्ही बघत असाल त्यामध्ये कप आणि वाट्या हेच आहे. ॲक्च्युली मला ते येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे काही महिन्यातच ना एकदम सेट करायचं आहे. खूप छान छान वस्तू घ्यायच्या आहेत. माझ्या डोक्यात आहे एक स्वप्न असतं ना आपलं की हां मला इथे असं करायचं आहे, तसंच माझं एक छोटंसं स्वप्न आहे की माझं क्रॉकरी युनिट ना एकदम सेट असलं पाहिजे आणि मला हव्यात तशा त्यात गोष्टी असल्या पाहिजेत. आहेत पण जशा पाहिजे तशा नाही आहेत. आता बघा हा जो एक ग्लास जार आहे तो ऑलरेडी माझ्याकडे होता, हा मी डीमार्टमधून घेतलेला, थोडा छोटा आहे. पण हा जो स्नेहलनी आणला आहे ना तो प्रॉपर शॉपमधून आणलेला आहे, खूप मस्त क्वालिटी आहे आणि मोठा पण आहे. तर असे 2 ग्लास जार माझ्याकडे झाले. एक जो मी नेहमीसाठी वापरते हा, आणि एक मी तसाच ठेवून देणार आहे जर कोणी आलं गेलं किंवा काही असेल त्यावेळी काढण्यासाठी. तर बघा उत्तप्पा करता करता माझं हे क्रॉकरी युनिट पुसून पण झालं आणि व्यवस्थित लावून पण झालं, पण तरीही ना मला पाहिजे तसं समाधान मिळत नाही आहे, कारण तिथे कप आणि त्या वाट्याच दिसत आहेत म्हणून. पण येणाऱ्या नवीन वर्षात मी नक्की ते सेट करीन आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करेल. तर माझं सगळं आवरून झालं आहे, म्हटलं आत्ता तुमच्याशी बोलते जरा निवांत. मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे आणि त्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं, आता मागच्या काही वीकेंडपासनं म्हणजे नोव्हेंबरच्या अर्ध्या महिन्यापासनं आमचं सारखं फिरणं चालू होतं. मी तुमच्याशी शेअरही करत होते की सॅटर्डेला किंवा संडेला आम्ही कुठेतरी फिरतोय एका कामासाठी, आणि जर ते काम झालं तर नक्कीच मी तुमच्याशी शेअर करेल. काही जणांनी म्हणजे अगदीच 3-4 जणांनी अंदाजा लावला आणि तो अंदाजा अगदी बरोबर होता. तो म्हणजे आमचा कार घेण्याचा, त्यासाठी आम्ही फिरत होतो. तर सगळ्यात आधी ना मी एक छोटीशी तो जो आमचा प्रवास आहे फिरण्याचा, किंवा आम्ही कुठे कुठे फिरलो आणि का फिरलो, आमच्या डोक्यात कोणत्या गाड्या होत्या, हे सगळं आधी शेअर करते. आणि त्यानंतर माझ्या भावना किंवा मग आम्ही एवढे वर्ष का विचार केला आणि आत्ता हा निर्णय का घेतला हे तुमच्याशी शेअर करते सगळं. तर आय थिंक हे भोसरीचं शोरूम आहे, टोयोटा शोरूम. तर तिथे आम्ही आलेलो आणि ही आहे बेलिनो. तर स्पेशली बेलिनो गाडी, तीही ग्रे कलरमध्ये आम्ही असं शोधत होतो. त्यानंतर हे दुसऱ्या शोरूममध्ये आलो. इथे मस्त अशी बाप्पाची मूर्ती होती, विठोबा रखुमाईची मूर्ती होती. असं वाटलं की छान दर्शन घेतल्यानंतर ना म्हणजे इथूनच आपली गाडी होईल, आणि असं वाटतही होतं की कन्फर्म इथूनच होईल. तर इथे आम्ही आलो होतो ग्लांजा बघण्यासाठी, कारण ग्लांजा आणि बेलिनो सेमच आहे. बेलिनो ओरा या 2च गाड्या आमच्या डोक्यात होत्या. आणि बघा असं सकाळी कधी फिरायचो, कधी संध्याकाळी फिरायचो, मारुतीमध्ये, त्यानंतर हुंडईमध्ये,
टोयोटामध्ये या तिन्ही शोरूममध्ये आम्ही जाऊन आलो. आता हे जे शोरूम आहे ते वाकडचंच आहे मारुतीचं. इथे सुद्धा आम्ही बॅलिनो बघायसाठीच आलो होतो. आमचं बजेट होतं 10 लाख रुपये. 10 लाखाच्या आतमध्ये म्हणजे 9 लाख 10 लाखापर्यंत आम्हाला गाडी हवी होती. आणि फॅमिली छोटी आहे त्यामुळे खूप मोठी गाडीही हवी नव्हती. तर असं शोरूम एक एक फिरत होतो. आणि बॅलिनो ओरा जसं मी सांगितलं या 3च गाड्या आमच्या डोक्यात होत्या आमच्या बजेटनुसार. पण एक एक फिरता फिरता आता सध्या बघा डिसेंबर चालू आहे. डिसेंबर महिन्यात तशीही खूप जास्त ऑफर असते. तर खूप चांगली ऑफर मिळाली. त्यातल्या त्यात GST काहीतरी तो कमी झालेला आहे. आता खूप त्याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन नाही आहे, पण डिस्काउंट मिळाला, GST कमी होता, त्यामुळे आम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये मस्त एक गाडी मिळालेली आहे. आता बॅलिनो घेतली की कोणती घेतली हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेल. फायनली जेव्हा गाडी बुक केली होती ना तेव्हा मी सगळ्यात शेवटचा माझा व्हिडिओ हा शेअर केला. आणि अशी होती ही छोटीशी जर्नी. तर असा होता आमचा हा प्रवास आणि फायनली आमची गाडी बुक झालेली आहे. आणि उद्या तुम्हाला गाडी डिलिव्हरीचा व्हिडिओसुद्धा बघायला मिळेल. तर कुठली गाडी घेतली आहे किंवा काय हे सगळं तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आता आम्ही एवढा विचार का केला किंवा एवढे वर्ष का थांबलो त्याच्याबद्दल बोलते. सगळ्यात आधी तर थंबनेल बघून काहीतरी वेगळा विचार केला असेल बऱ्याच जणांनी, पण असं काही नाही आहे. न्यू मेंबर म्हणजे आमची गाडी असणार आहे. तर बघा कसं होतं, म्हणजे लग्न झालं तेव्हा आम्ही अंबरनाथ म्हणजे मुंबईला राहायला होतो. आणि तेव्हा अश्विनचा जॉब इतका जास्त हेक्टिक होता ना, तेव्हा कुठेतरी वाटायचं की नवीन होतं तेव्हा फिरण्यासाठी गाडी पाहिजे आहे. पण तेव्हा नुकतंच घर घेतलं होतं अश्विननी, तेव्हाही लोन चालू होतं. आणि जॉब इतका हेक्टिक होता की अंबरनाथवरून एरवलीला घाटकोपरला जावं लागायचं. सो त्यात 1 वर्ष गेलं. त्यानंतर मग आम्ही ठाण्याला शिफ्ट झालो. त्यानंतर मी जॉब चालू केला. आणि तेव्हा परत एक विचार होता की नाही आता आपल्याला ठाण्यात घर घ्यायचं आहे. सो त्यासाठी एक नवीन आमची म्हणजे तयारी चालू झाली. सो ठाण्यात घर घेतलं. पण त्यानंतरही असे हे झाले ना, म्हणजे पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं. मग पुण्यातूनही आपल्याला परत आपल्या घरी जायचं आहे हे डोक्यात होतं. रियांश झाला आणि हे मधले वर्ष असे गेले कळलेच नाही. त्यातल्या त्यात मुंबईला आम्हाला गाडीची गरजच वाटली नाही. कारण लांबचं फिरणं असतं ट्रेननी ते खूप इझी वाटतं गाडीपेक्षा. इथे पार्किंगचा किंवा लांब लांब फिरण्याचा इश्यू होतो. त्यामुळे तेव्हा असा खूप जास्त विचारही केला नाही. पण जेव्हा पुण्यात आलो होतो तेव्हा एक विचार केला होता, पण तेव्हाही काही शक्य झालं नाही. त्यानंतर परत मुंबईला गेलो. कोविड चालू झालं आणि परत अश्विनी जॉब स्विच केला. मग पुण्यात आलो. आता पुण्यात येऊन आम्हाला 3-3.5 वर्ष झालेले आहेत. या घरातच 3 वर्ष होतील आणि 6 महिने आम्ही रेंटनी राहिलो. तेव्हाही एक डोक्यात विचार होता की चला आपलं घर झाल्यानंतर मग आपण गाडीचा विचार करू. ॲक्च्युली आमचं हे 3रं घर आहे. पण आता विचार करणं म्हणजे बघा बऱ्याच जणांसाठी ना ही अशक्य गोष्ट आहे. बऱ्याच जणांसाठी अगदी नॉर्मल आहे. म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट त्यांना वाटणार नाही. आणि बऱ्याच जणांसाठी स्वप्नसुद्धा आहे. तर आमचंही एक असं छोटंसं स्वप्न होतं की खूप मोठी नाही पण तरीही आपल्या बजेटमध्ये असणारी एक गाडी असावी. आणि म्हणून आत्ता असं आम्हाला वाटतंय की नाही आता बघा हायवेवर आम्ही फिरलो तर रियांशला घेऊन नाही गेलो तेवढं सेफ नाही वाटत. किंवा ऑफिसही आता म्हणजे खूप लांबही नाही आहे आणि खूप जवळही नाही आहे. पावसाळ्यात जाण्याचा प्रॉब्लेम होतो. तर असं वाटलं की नाही आत्ता आपल्याला गरज आहे आणि आपण फिरू शकतो. रियांशही मोठा झाला आहे, तो सुद्धा 2 व्हीलरवर येत नाही किंवा तेवढं सेफ वाटत नाही. म्हणून आत्ता खरी गरज वाटली. नाहीतर तसं म्हणायला बघा आपण हत्ती म्हणतो गाडीला की हत्ती पाळतोय किंवा नुसतं उभीच असते. तर त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहे. आणि एवढा सगळा विचार करूनच आम्ही एवढ्या वर्षानंतर हा निर्णय घेतला. सो छान वाटतं, म्हणजे एक स्वप्न पूर्ण होत आहे असं वाटतंय. आणि एक्सायटेड तर मी आहेच. कारण बघा फिरताना सुद्धा मी म्हणायची की आमची कुठेतरी कोणावर डिपेंडन्सी असायची की इथे जाता येत नाही आहे कारण गाडी नाही आहे किंवा कॅबनी तिथपर्यंत जाता येत नाही. डिपेंडन्सी असायची आणि त्यामुळे ना खूप जास्त असं फिरणंही व्हायचं नाही. पण येणाऱ्या नवीन वर्षात जसं मी बोलत आली आहे की माझ्या डोक्यात खूप सारे प्लॅन्स आहे. आणि त्यातली ही पहिली खूप सुंदर अशी गोष्ट जी आज मी तुमच्याशी शेअर केली. उद्या तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेलच. पण छान वाटतं जेव्हा इतक्या वर्षानंतरचा विचार तो प्रत्यक्षात घडत असतो. आणि उद्यासाठी तर सगळे एक्सायटेड आहे. अश्विन खूप एक्सायटेड आहे कारण त्यांना आत्ता असं वाटतंय. पूर्वी जर विचारलं म्हणजे आजपासून 5-6 वर्षापूर्वी तर अजिबात विचारच नव्हता की नाही आपल्याला काहीच गरज नाही आहे त्याची. पण जेव्हा गरज आहे तेव्हा घेतली ना तर त्या वस्तूचं जास्त महत्त्व असतं असं सगळ्यांनाच माहिती आहे. सो आता गरज पण आहे आणि आमचं बजेट तर मी तुम्हाला सांगितलंच.
पण कोणती गाडी घेतली आहे, बजेटमधली घेतली आहे की त्याच्यावरची घेतली आहे, कुठली घेतली आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आणि असा होता आमचा हा प्रवास. बऱ्याच जणांसाठी आता मी बघत असते की खूप नॉर्मल गोष्ट आहे, कारण लहानपणापासून गाडी घरी असते किंवा आपण लहानपणापासूनच फिरत आलेलो असतो आपण, म्हणजे ज्या व्यक्तीकडे आहे ते. सो त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट नाही आहे आणि बऱ्याच जणांना ही अशक्य गोष्टही वाटते. सो आमचं एक हे असं छोटंसं स्वप्न होतं जे आता पूर्ण झालेलं आहे. आणि छान वाटतं जेव्हा आपण एवढ्या वर्षांनी काहीतरी विचार करत असतो आणि नंतर तो होतो. तर आम्हाला एवढी वर्ष लागली, पण खरं तर एवढी वर्ष म्हणता येणार नाही. काही वर्षांपूर्वी खरंच गरज नव्हती, पण आत्ता ॲक्च्युली गरज वाटते, म्हणून ते आम्ही पूर्ण केलं आहे. आता एक मिडल क्लास फॅमिली म्हटलं की पहिलं घर, पहिली गाडी किंवा कुठलीही पहिली वस्तू म्हणजे माझ्यासाठी तरी ना खूप खूप महत्त्वाची असते आणि खूप अटॅचमेंट असते. खूप साऱ्या आपल्या भावना असतात त्या वस्तूमागे. जसं की हे घर होतं, या घरासाठी बापरे आम्ही किती फिरलो असेल. इव्हन ते फर्निचर म्हणा किंवा घर शोधण्यासाठी म्हणा, एक छोटी गोष्ट शोधण्यासाठी खूप फिरलो. तसंच गाडीसाठी सुद्धा मी जसं सांगितलं की खूप फिरलो, कारण हा महिनाच तसा होता. आणि फायनली एवढ्या वर्षानंतर फॅमिलीमध्ये एक नवीन मेंबर येणार आहे. येस, मेंबरच आपण म्हणूया त्याला. कारण मिडल क्लास फॅमिलीचं असंच असतं की खूप मोठ्या गोष्टी वाटतात आपल्याला या. सो एक्सायटेड तर आहेच. आणि मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते. म्हटलं ही सुद्धा गोष्ट शेअर करावी. खूप असं मला उद्याच्या व्हिडिओमध्ये नाही शेअर करता येणार, कारण मलाच समजत नाही आहे की मी काय शूट करू काय नाही. अश्विनचं तर म्हणणं आहे की नको तू काहीच शूट करू नको, ॲज इट इज जसं होतंय तसं होऊ दे, तुझं तू शेअर करत जा. पण नाही, मला वाटलं की मी अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याशी शेअर करत असते, तर ही पण गोष्ट शेअर केली पाहिजे. आणि ज्यांनी अंदाजा लावला होता तर तो अंदाजा बरोबर होता. कालिंदी माहिती आहे, बाकीच्यांचं खरंच मला नाव आठवत नाही. कालिंदीने सुद्धा बरोबर ओळखलं होतं. सो येस, तर उद्याचा व्हिडिओ नक्की बघा. आता सगळं आवरून झालं होतं माझं, फक्त मला ही एक एक्सायटेड गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. खरंच खूप मनाच्या जवळची आहे, म्हणून म्हटलं की चला शेअर करूया. आणि आता वॉकला जायचं आहे. तर थंडी तर आहे, पण रात्रीचा वॉक काही सोडावासा वाटत नाही, कारण जेवण झाल्यानंतर ना ती सवय झाली आहे आणि त्याचा इफेक्ट पण खूप चांगला होतो. तर थोडी शतपावली आपण म्हणतो, पण त्याच्यापेक्षा थोडासा जास्तच वॉक केला पाहिजे. शरीरासाठी आपल्यासाठी तो चांगलाही असतो. तर चला मग उद्याच्या व्हिडिओसाठी मी खूप एक्सायटेड आहे. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त रहा. टेक केअर. बाय बाय.